B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। आज पाणी गेले आपण गंगा गोदावरी नाशिकमध्ये अतिशय पुरातन थैमान आपण या ठिकाणी बघतोय। पाण्याची पातळी वाढते, कालपासून रेड अलर्ट या ठिकाणी आहे आणि म्हणून धमासात पाऊस या भागामध्ये झालेला आहे, कॅश्मीर एरियामध्ये झालेला आहे आणि म्हणून गोदावरी पूर्ण क्षमतेने या ठिकाणी वाहते। ते गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि इथेच नाही तर संपूर्ण मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी सगळी धरणं 100% तर महाराष्ट्राचे भरलेले आहेत, पण गेल्या 2 दिवसापासून खूप मुसळधार पाऊस या सगळ्या भागामध्ये होतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल चाललेले आहेत। गावामध्ये पाणी शिरतं आहे, बरेचसे जमिनीमध्ये पिकाचं नुकसान होतं, जमिनी तरुण वाहत आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणजे कधी नाही कधी झालेलं नसेल इतक्या वर्षामध्ये 100 वर्षात इतका पाऊस आणि एवढ्या नद्या दिशा बदलून त्या ठिकाणी वाहत आहेत। म्हणून सगळे पंचनामे करण्याचं काम आपलं सुरू आहे। पंचनामे झालं की तात्काळ त्यांना मदत, शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना ज्यांचे घरं पाणी गेली, जनावरं गेली, जीवितहानी झाली, त्या सगळ्यांना देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे। फक्त एकच विनंती सगळ्यांना आहे की ज्या सूचना शासनाचे येतील, सरकारच्या वतीने येतील त्याचं तंतोतंत पालन करा। शेतकऱ्यांना सांगितलं तात्काळ शिफ्ट व्हा, सुरक्षित स्थळी आपण जा की जेणेकरून ऐनवेळेस धावपळ करावी लागणार नाही, जनावरांची मोठी जीवितहानी होणार नाही, माणसाची जीवितहानी होणार नाही। त्या सूचनेचं पालन आपण करावं। सर्व प्रशासन, सर्व आपले अधिकारी हे 24 तास अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आहेत, आपल्यासोबत आहेत। माझे मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील आहेत, ते सुद्धा 24 तास सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत। उपमुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, पूर्ण मंत्रिमंडळ आहेत, आमदार खासदार आहेत, हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत, ग्राउंडवर आहेत, लोकांच्या सोबत आहेत, शेतकऱ्यांच्या सोबत आहेत। म्हणून माझी विनंती आहे की पर्यटन करणं टाळा। पर्यटन धबधबा चांगला चालला आहे, नदीला पूर आलेला आहे, इकडे जा तिकडे जा, मला वाटतं आपण सुरक्षित राहा। कुठले पर्यटन या 2-4-5 दिवसामध्ये करू नका आणि सूचना दिली जाईल त्याचं तुमचं पालन आपण त्या ठिकाणी करावं, एवढी सगळ्यांना विनंती। अनेकांच्या टपऱ्या वाहून गेलेल्या आहे, त्यांची देखील सरकारकडे मागणी होती की आम्हाला सुद्धा भरपाई देण्यात यावी। ठीक आहे, पानं वाहिलेले आहेत, टपऱ्या वाहिलेल्या आहेत, जर काही रेकॉर्डर असतील किंवा लोकांच्या सांगण्यावरून असे त्यांना मदत केली